कारण मी सकाळी 9 वाजता घरून निघाले विमानतळावर जायला. अपेक्षा करण्यात ऍक्च्युली काय पॉईंट नसतो ना. इलेक्शनच्या आधीचं बजेट असतं ते नेहमीच चांगलं असतं. इलेक्शन नंतर जे काय बजेट येईल ते खरं बघण्यासारखं असतं. जे भाव वाढलेत सगळ्याचे पेट्रोल पासून, एकच अशी रिक्वेस्ट आहे की जीएसटी जो 29% पेट्रोल डिझेल किंवा ह्याच्यावरती तो कमी करावा. विरोधी पक्ष असल्यामुळे त्यांना टीका करणं हे भागच असतं. ते थोडंच सांगणार की अरे वा छान शिवाजी महाराजांची तुलना केली, त्याच्यामुळे त्यांना टीका करायलाच पाहिजे ना. त्याच्याशिवाय ते पुढची निवडणूक लढणार कशी? तुम्हाला जर सगळंच त्यांनी केलेलं मान्य असेल मोदी साहेबांनी, तर तुम्ही कुठच्या विषयावर निवडणूक लढवणार? तुम्हाला टीका तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती, जे उद्धव ठाकरेंनी केलं. कसं आहे शेवटी हे एवढ्या मोठ्या लोकांची आपण कोणाशी तुलना करूच शकत नाही. त्यांचं कार्य म्हणजे दैदिप्यमान किंवा आपण देवासमान मानतो त्यांना. त्याच्यामुळे पक्षातले त्यांच्या लोक करतात तुलना. आता आपण शरद पवार साहेबांना त्यांच्या पक्षाचे लोक जाणता राजा म्हणतात ना. जाणता राजा आपण कोणाला म्हणतो? छत्रपतीला म्हणतो. त्याच्यामुळे ते ठीक आहे, तर काय सोडून द्यायचं की तुमचं दुर्लक्ष झालंय आणि तुम्ही विदर्भाचा तात्काळ दौरा करा, असं मलाही वाटतं. कारण विदर्भात आणि विदर्भ हा कायम ठाकरे फॅमिलीवरती खूप प्रेम करतो. म्हणजे मी एअरपोर्टपासून इथपर्यंत आले, मी बघितलं रस्ती सगळीकडे लोक उभे होते. सगळीकडे मी बोलली तसं की मी तर पहिल्यांदा आले, तरीसुद्धा जर एवढं प्रेम करत असेल तर राजसाहेब आले तर काय होईल. त्यामुळे मी घरी गेल्या पहिल्या त्या दोघांनाही सांगणार आहे. मी आता त्यांना मगाशीच सांगितलं पहिल्या सत्काराला की मला इकडचे दोन्ही आमदार आलेले पाहिजे. तुम्ही मला किती पण वेळा बोलवा प्रचाराला, आम्ही यायला तयार आहोत, पण इकडचे आमदार मला आले पाहिजेत. खरं सांगायचं तर मला राजकारणाची एवढी आवड नाही आहे, खरं सांगायचं तर. पण माझ्या नवऱ्याने पक्ष काढल्यानंतर मी त्यांना मदत म्हणून राजकारणात आले. तर जेव्हा जिथे माझ्या पक्षातल्या लोकांना माझी मदत लागेल तिथे मी नेहमीच असते. त्याच्यासाठी काही निवडणूक यायची गरज नसते. मी निवडणूक संपल्यावर सुद्धा 5 वर्ष काम करत असते. त्याच्यामुळे मी येणार.